शिंदे पाटील चषक 2026 वर साई 11 शिर्डीचा संघ विजयी. विनर टीमला 2 लाखांचे बक्षीस व संघ मालकास 4 व्हीलर. येवला येथील शिंदे पाटील फाउंडेशन आयोजित आणि उत्तर महाराष्ट्राचे मानले जाणारे शिंदे पाटील चषक 2026 हे भव्य टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद साई 11 शिर्डी संघाने पटकावले. स्वामी मुक्तानंद क्रीडा मैदानावर संपन्न झालेल्या रोमहर्षक अंतिम सामन्यात विजय मिळवत शिर्डीच्या संघाने 2 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक आणि चषकावर आपले नाव कोरले. दिमागदार बक्षीस वितरण सोहळा. स्पर्धेचे बक्षीस वितरण शिवसेना गटनेते व नगरसेवक व शिंदे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष गणेशभाऊ शिंदे व जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कैलासवासी राजेंद्र दिनकरराव शिंदे पाटील यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेले प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये साई 11 शिर्डी संघास प्रदान करण्यात आले. स्पर्धेचे मुख्य आकर्षण असलेली 4 व्हीलर कार कुणाल दराडे फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे आणि शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते शिर्डीचे संघ मालक नवीन भाऊ शेजवळ यांना प्रदान करण्यात आले. इतर विजेते संघ द्वितीय पारितोषिक 1,51,000 सुनील भाऊ शिंदे यांच्या हस्ते व्यंकटेश वॉरियर्सला देण्यात आले. तृतीय पारितोषिक 1 लाख रुपये समीर समदडिया यांच्या हस्ते सद्दाम लिंबूवाले संघाला प्रदान करण्यात आले. चतुर्थ पारितोषिक 75,000 गणेशभाऊ दोडे अथर्व गिफ्ट काळा मारुती रोड यांच्या हस्ते डॉक्टर अनिरुद्ध हॉस्पिटल संघाला देण्यात आले. या प्रसंगी उपाध्यक्ष सुनील शिंदे, संजय शिंदे, इंजिनियर प्रशांत शिनकर, राजेंद्र बाकळे, सुशांत हजारे, दीपक घिगे, पप्पू वाणी, दीपक गुप्ता यांच्यासह फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व क्रिकेट प्रेमी तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शिंदे पाटील फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. क्रिकेट माझ्या DNA मध्ये असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि क्रिकेट नेहमीच मी क्रिकेटवर प्रेम करतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण बघितलं की शिंदे पाटील फाउंडेशननी अतिशय सुंदर अशी शिंदे पाटील चषक 2026चं आयोजन केलं होतं आणि दरवर्षी ही जी स्पर्धा आहे एक वेगळी उंची या ठिकाणी गाठते आणि खरोखर मी आजच्या या निमित्ताने शिंदे पाटील फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय गणेशभाऊ शिंदे त्यांचं या ठिकाणी कौतुक करेन कारण इतकी पारदर्शकता या स्पर्धेमध्ये होती आणि अतिशय शिस्तबद्ध ही 10 दिवस ही टुर्नामेंट चालली आणि त्यांना साथ मिळाली. त्यांचे आमचे मोठे बंधू आदरणीय अमोलदादा शिंदे, त्याचप्रमाणे सुनीलदादा शिंदे असतील, संजीवभाऊ शिंदे असतील आणि सर्व शिंदे परिवार आणि खऱ्या अर्थाने गणेश भाऊंच्या नेतृत्वामध्ये जे शिंदे पाटीलचे सर्व पदाधिकारी. शिंदे पाटील फाउंडेशनने जी टुर्नामेंट आयोजित केली ही उत्तर महाराष्ट्रातली 1 नंबरची टुर्नामेंट म्हणून ओळखली जाते. हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक यासाठी ओळखली जाते की या टुर्नामेंटमध्ये अनेक हिंदू मुस्लिम खेळाडू खेळतात आणि ह्या गावातील जेवढे हिंदू मुस्लिम आहेत ते एकत्रित होऊन या टुर्नामेंटला सहयोग देतात. सदरची टुर्नामेंट यशस्वीचे कारण म्हणजे या टुर्नामेंट शिंदे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष गणेशभाऊ शिंदे व त्यांना मोलाची साथ देणारे आमचे नेते तरुणांचे आदरणीय कुणाल भाऊ दराडे या दोघांची जोडी आणि शिंदे पाटील फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते अहोरात्र राबून त्यांनी ही टुर्नामेंट जवळजवळ आंतरराष्ट्रीय लेवलला नेऊन ठेवलेली आहे आणि महाराष्ट्रात या टुर्नामेंट एक ब्रँड. खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला एवढं मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. खूप म्हणजे आपल्या नाशिक जिल्ह्यातली सर्वात मोठी स्पर्धा आहे आणि 4 व्हीलर कार म्हणजे ड्रीम असते सगळ्यांचं. तर ते आमचं आज माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठं ॲज अ कॅप्टन म्हणून खूप चांगलं वाटतं की आम्ही हे स्पर्धा जिंकू. तसं तर फायनलची मॅच खूप टफ होती. चेसिंगचं प्रेशर खूप अवघड असतं. चेसिंगला नाईटला खूप लेट पण झाला आहे तर आणि समोरचं टीम पण खूप चांगली होती. पण आमचे बॉलर्स जे आहेत ते बॉलरने आम्हाला टीम म्हणजे क्वार्टर फायनलपर्यंत सगळ्या बॉलर्सनी खूप सहकार्य केलं टीममध्ये आणि आमच्या ज्या फायनल झाली त्यात अमोल झाला, योगेश पवार झालं, खूप चांगली बॅटिंग केली. म्हणजे पुढच्या टीमला खूप चांगल्या म्हणजे एकदम डॉमिनेट केलं त्यांनी. खूप चांगला आणि त्यांचा एकदम चांगला